नागपुरातल्या अमरावती मार्गावरील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचं शुक्रवारी थाटात उद्घाटन झालं आहे। या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते। या उड्डाणपुलाला ज्ञानयोगी दिवंगत डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव देण्यात आलं आहे। यावेळी जिचकार कुटुंब देखील उपस्थित होतं। नागपुरातील अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंप ते विद्यापीठ चौकापर्यंतच्या नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाचं शुक्रवारी थाटात उद्घाटन झालं। या उड्डाणपुलाला ज्ञानयोगी दिवंगत डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपूल असं नामकरण करण्यात आलं आहे। उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभाला दिवंगत श्रीकांत जिचकार यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं। या उड्डाणपुलामुळे जुने विद्यापीठ आणि नवीन विद्यापीठातील अंतर जे पूर्वी 20 मिनिटांचं होतं ते आता 4 मिनिटांपर्यंत आल्याचं यावेळी बोलताना गडकरी म्हणाले। उड्डाणपुलाच्या उद्घाटनापेक्षा श्रीकांत जिचकार यांच्या नावावर पुलाचं नाव देण्यात आल्याबद्दल गडकरींनी आनंद व्यक्त केला। या उड्डाणपुलाचं भूमिपूजन रविनगर चौकात झालं त्यावेळी मी देवेंद्रजींना विचारलं, त्यांची परवानगी घेतली आणि त्यांना विनंती केली की माझी अशी इच्छा आहे की या नागपूर शहरामधल्या या पुलाचं नाव आपण डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या नावाने हा पूल करावा आणि लगेच त्यांनी संमती दिली आणि त्यामुळे या पुलाला स्वर्गीय ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार असं या पुलाचं नामकरण आपण केलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे। डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, त्यांची ज्ञानसंपदा, त्यांचा व्यवहार, त्यांचं चरित्र हे नव्या पिढीकरता निश्चितपणे आदर्श आहे। ही फार छोटी स्मृती आहे, पण या निमित्ताने त्यांची स्मृती थोड्याफार प्रमाणात का होईना जतन झाली आणि पिढ्यानपिढ्या ती लक्षात राहील। त्यावेळी माझी नागपूरच्या जनतेला विनंती आहे की आता याला RTO पूल किंवा अन्य काही न म्हणता डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाण पूल म्हणून याचा उल्लेख करा, म्हणजे कमीत कमी डॉक्टर श्रीकांत जिचकार आपल्या सगळ्यांच्या मनात आणि हृदयात सतत राहतील। या उड्डाणपुलामुळे शहरवासियांना वाहतूक कोंडी आणि सिग्नल पासून सुटका मिळेल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुलाला दिलेल्या नावाबद्दल आनंद व्यक्त केला आणि दिवंगत श्रीकांत जिचकार यांच्याशी निगडीत आठवणींना उजाळा दिला। श्रीकांत जिचकार यांच्याशी माझं नातं खूप प्रेमळ होतं। ते नेहमीच मला महापौर साहेब म्हणत असत। आजच्या काळात आपण AI आणि ChatGPT बद्दल बोलतो, मात्र श्रीकांत जिचकार यांची विचारसरणी यापेक्षाही जास्त होती असं फडणवीस म्हणाले की या उड्डाणपुलाच्या उद्घाटनापेक्षाही याला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकारजी यांचं नाव दिलं याचा आनंद आम्हाला अधिक आहे। आणि एक गोष्ट निश्चित आहे की मी महापौर झाल्यानंतर ते मला महापौर म्हणायचे, नंतर मी आमदार झालो तरी देखील ते मला म्हणाले मला तू आमदार म्हणून वाटतच नाही, मला तू महापौरच वाटतो। त्यामुळे ते मला नेहमी शेवटपर्यंत महापौर म्हणायचे आणि नुसतं महापौर नाही, महापौर साहेब म्हणायचे। अनेक स्मृतींना आपल्याला उजाळा मिळाला आणि त्यांचा परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे। ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आज खरं म्हणजे या निमित्ताने माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर आणि विदर्भामध्ये होणारं जे परिवर्तन आहे, महाराष्ट्रात होणारं परिवर्तन आहे, तसं तर नितीनजींनी देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे ते अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे। पण ज्या प्रकारे आपला सगळा नागपूरचा विदर्भाचा भाग हा आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देशातल्या अनेक राज्यांपेक्षा पुढारलेला झाला, याचं कारण नितीनजींनी सातत्याने स्वप्न बघितली आणि ती पूर्ण करण्याचं काम केलं। या उद्घाटन समारंभाला पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते। बावनकुळे यांनी या पुलाला नागपुराच्या विकासातील महत्त्वाचा दुवा म्हटलं। पुन्हा एकदा या नवीन उड्डाणपुलाची भर या ठिकाणी पडली आणि वेळेमध्ये, कारण माननीय नितीनजीचं भाषण मला आठवतं रविनगर चौकातलं, जेव्हा याचं भूमिपूजन आपण केलं त्यांनी डेडलाईन दिली होती। या डेडलाईनमध्ये या पुलाचं काम आपण पूर्ण करू, कमी पैशात पूर्ण करू आणि हे करत असताना अत्यंत चांगल्या क्वालिटीचा देशातली सर्वात उत्तम तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित करून या उड्डाणपुलाचं बांधकाम करू असा शब्द माननीय नितीनजींनी दिला होता। आणि त्याचवेळी माननीय श्रीकांत जिचकारजींच्या नावांची या उड्डाणपुलाची घोषणा माननीय नितीनजींनी केली होती। मला या ठिकाणी नितीनजी
आपण केलेल्या या कर्तृत्ववान कार्याचं पुन्हा एकदा मी आपला आभार मानतो. उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी या उड्डाणपुलावरून प्रवास देखील केला.